सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. नेत्रिंदोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माथा शेंदुरी पादरे वरिवरे दुर्वा फुलांची तुरे. माझे चित्त बिरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे. गोसावी सुख वासुदेव कबिरे त्या मोरयाला स्मरे. श्री मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना ऋषीपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज ऋषीपंचमी आहे आणि पुन्हा एकदा आजच्या सत्संगामध्ये आपण गणपती बाप्पा आणि मुद्गल ऋषी यांच्यामधला जो संवाद आपल्याकरता चाललेला आहे त्या संवादामध्ये जाणार आहोत. आजच्या सत्संगामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या तीन कला आपल्याला आत्मसात करायच्या आहेत बाप्पाकडनं. आणि त्या आत्मसात करण्याकरता बाप्पा आता मुद्गल ऋषींना ते शिकवतो आहे की त्या कशाप्रकारे प्राप्त करायच्या आणि या सत्संगाच्या माध्यमातून त्या आपल्यालासुद्धा प्राप्त करायच्या आहेत. आता मुद्गल ऋषींनी बाप्पाला विचारलं की अरे वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या तिन्ही ज्या कला आहेत या तिन्ही कला मला तुझ्याकडनं घ्यायच्या आहेत. त्या घेण्याकरता माझ्याकडे काय असायला पाहिजे. त्यावेळेला बाप्पांनी सांगितलं की आता आज ऐक मुद्गल, तुझ्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असायला पाहिजे तर भाव असायला पाहिजे. मग भाव म्हणजे देवा नक्की काय, असं मुद्गल ऋषींनी गणपती बाप्पाला विचारलं. त्यावेळेला गणपती बाप्पांनी हसून उत्तर दिला आणि म्हणाला की भाव म्हणजे चित्ताची एकाग्रता. बघा, आपल्याला हा भाव प्रत्येक वेळेला माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी भाव असतो, परंतु आज भावाबद्दलचं सगळं वाङ्मय आपल्याला माहिती पडेल. हा भाव खूप महत्त्वाचा आहे. कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये भाव जरूर असायला पाहिजे. तर भाव असेल ना तर ती गोष्ट आपल्याला भावते आणि निश्चितपणे त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला मिळतात. मग ते आपण कुठलंही कर्म करत असो किंवा देवाची पूजा करत असो किंवा एखाद्याला एखादी वस्तू देत असो, एखाद्या समारंभामध्ये असो, तर त्या समारंभामध्ये आपल्या हावभावावरूनच आपली ओळख होते की आपल्याला ते किती चांगलं वाटतं किंवा किती खराब वाटतंय. या सगळ्या गोष्टीची ओळख भावावरनं होते. मग भावाबद्दलचं वेगवेगळं असं वाङ्मय सोपं करून मुद्गल ऋषींना सांगताना गणपती बाप्पा म्हणतो की या भावाचे 5 प्रकार आहेत. आता भाव ही गोष्ट आपल्याला माहिती होती, पण याचे 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बाप्पा म्हणतो की बघ, याच्यामध्ये सर्वात पहिले जो भाव आहे तो याच्यामध्ये येतो तो सख्य भाव, की ज्याच्यामध्ये सख्य असायला पाहिजे. दुसरा जो भाव येतो तो माधुर्य भाव येतो. तिसरा जो भाव येतो तो वत्सल भाव येतो. तिसरा जो भाव येतो तो शांत भाव येतो. आणि याच्या व्यतिरिक्त माधुर्य नावाचा भाव येतो. हे भाव तुझ्यामध्ये असायला पाहिजेत. मग या भावाच्या बाबतीमध्ये हे भाव म्हणजे नक्की कसे आणि काय हे त्याला शांतपणे समजावून सांगतायत गणपती बाप्पा. आणि मग ते भाव तुझ्या ठिकाणी तू आत्मसात कर आणि ते आत्मसात केल्यानंतर तुझ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची उन्नती होईल आणि ज्या उन्नतीमुळे लोक तुझ्याकडे पूर्णपणे आकर्षिले जातील. आणि ते आकर्षण कसं असेल की ते आकर्षणसुद्धा माझी एक कला आहे, ते मी तुला त्या वेळेला शिकवेन. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्याला पूरक आहेत. बाप्पाने सांगितलं की बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय की ह्या कला तुला आत्मसात करण्याकरता तुला खूप सारी भांडी लागतील आणि ही भांडी सर्वात पहिले तुला आता एकत्र करायची. त्यावेळेला तू या कला साचवू शकशील आणि मग तुझ्यामध्ये त्या वापरू शकशील. मग आज भाव नावाचं भांडं त्या ठिकाणी बाप्पाने मुद्गल ऋषींना दिलं. आता भाव बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर आपल्या चेहऱ्यावरती तो भाव लगेच प्रगट होतो आणि ते दिसतंही की आपल्याला आवडलेलं नाही आहे. एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही की लगेच आपल्या चेहऱ्यावरती लक्षात येतं की तो भाव आपल्याला समजतो की ही गोष्ट आपल्याला आवडलेली नाही. म्हणजे भाव हे आपल्यालासुद्धा प्रगट करता येतात, आपल्या चेहऱ्यावरसुद्धा प्रगट होतात. पण त्या भावाच्या मागे नक्की शास्त्र कसं आहे की ज्याच्याने आपल्याला आकर्षण प्राप्त करून घ्यायचं आहे. आकर्षण ही कला आपल्याकडे व्हायला पाहिजे की लोकांनी आपल्याकडे आकर्षलं गेलं पाहिजे. ह्याच्याकरता आपला भाव कायम व्यवस्थित असायला पाहिजे. आता शांत भाव कसा असावा, तर शांत भावामध्ये रामराज्य आणि प्रजा याचं उदाहरण गणपती बाप्पा मुद्गल ऋषींना देतात की बघ, रामाचं राज्य आहे, प्रजा पण एकदम आनंदामध्ये आहे आणि प्रभू रामचंद्र हा राजापेक्षा तो देव आहे ही भावना आहे. त्यावेळेला प्रभू म्हणजे की गणपती बाप्पा मुद्गल ऋषींना सांगतात की अरे रामाचं राज्य होतं ना, त्याच्या वेळेला असं होतं की बाहेर म्हणजे की ज्याला जे काही एक्स्ट्रा आहे किंवा ज्याच्याकडे जे काही जास्त आहे त्या गोष्टी आणून सगळ्या त्या ठिकाणी वेशीवरती ठेवलेल्या जायच्या आणि कुणाला कोण हवं असेल तर त्यांनी ते न्यावं, परंतु त्या वस्तू तशाच पडून राहायच्या. येणारे वाटसरू किंवा दुसऱ्या ठिकाणचे लोक ते घेऊन जायच्या. अयोध्येमधल्या लोकांना कधीच कुठल्या गोष्टीची आवश्यकता लाभली नाही आणि का लाभावी की प्रभू त्यांच्याबरोबर होते. तर मग तो शांत भाव होता. दुसरा सख्य भाव, त्यावेळेला सांगतात की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या ठिकाणी सख्य भाव आहे. आज दोघंजणं भावानी एकत्र आलेले आहेत आणि भावानी एकत्र आलेले असल्यामुळे प्रत्येक गोष्ट श्रीकृष्ण परमात्म्याची ऐकतायत. मग हा सख्य भाव जो आहे हा राम आणि मारुतीचा पण आहे.
आज मारुतीच्या ठिकाणी तू बघशील तर पूर्णपणे ते देवाच्या ठिकाणी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि दास नावाचा भाव त्या ठिकाणी तयार झालेला आहे की तो दास भाव आहे. दास भाव म्हणजे की प्रभूची जी आज्ञा आहे ती आज्ञा मारुतीराया पाळतात. इथे साख्य भाव आहे की जिथे सख्य भावामध्ये भगवान श्रीकृष्णांची जी आज्ञा असेल ती अर्जुन पाळतो. तर मग सख्य भाव हा वेगळा, दास भाव हा वेगळा, शांत भाव हा वेगळा. त्याच्या पुढे एक भाव आहे तो म्हणजे वात्सल्य भाव. मग वात्सल्य भाव म्हणजे देवा काय असावं तर म्हणले की अरे बघ की आज यशोदा मैया आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या दोघांमधला जो भाव आहे तो वात्सल्य भाव आहे. आणि मग देवा माधुर्य भाव कुठला, त्यावेळेला माधुर्य भाव सांगताना देवांनी सुद्धा फार आधी मन प्रसन्न करून सांगितलं मुद्गल ऋषींना की श्रीकृष्ण परमात्मा आणि त्याच्या गोपिका यांच्यामधला जो भाव होता तो माधुर्य भाव होता. मग असे पाच प्रकारचे माधुर्य भाव आहेत. मग ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाव कुठला तर ह्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा भाव जो येतो तो म्हणजे दास्य भाव. ते म्हणले की बघ जेव्हा तू एखादं कर्म करत असशील, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समोर तू असशील किंवा एखाद्या कार्यामध्ये तू स्वतःला व्याप्त करून टाकशील त्यावेळेला तुझ्यामध्ये ना मुद्गल भाव असायला पाहिजे. आणि जो भाव असायला पाहिजे ना तो समर्पणाचा भाव असायला पाहिजे. पूर्णपणे समर्पित होणं, पूर्णपणे समर्पण करणं, हा भाव ज्यावेळेला तुझ्यामध्ये येईल ना त्यावेळेला तुझं कार्य हे सगळ्यांपेक्षा शोभून दिसेल. बघा एकच कार्य असतं किंवा एकच कॉम्पिटिशन असते, भरपूर लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट असतात, परंतु हे सगळं होत असताना सगळेजण आपापल्या दृष्टीने प्रयत्न करतात, परंतु पहिला नंबर एकालाच मिळतो, दुसरा नंबर एकालाच मिळतो, तिसरा नंबर एकालाच मिळतो. आणि मग सगळ्यांनी प्रयत्न केलेत म्हणून उत्तेजनार्थ प्रत्येकाला बक्षीस दिलं जातं. आता या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाने केलेले कार्य त्याच्या परीने योग्यच असतं किंवा त्याच्या परीने पूर्ण एफर्ट्स त्यांनी घेतलेले असतात, पण प्रत्येकाच्या भावानुसार ते लाभतं. साईबाबा पण त्यांच्या चरित्रामध्ये काय म्हणतात की जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी. म्हणजे तुमचा जसा भाव आहे ना त्या भावाप्रमाणेच तुम्हाला समोरच्याकडनं रिझल्ट मिळतात किंवा आपल्या कार्यामध्ये यश मिळतं. मग हा भाव आपला कायम कसा असायला पाहिजे तर तो समर्पणाचा भाव असायला पाहिजे. जेव्हा तो समर्पणाचा भाव होईल त्यावेळेला आपल्या प्रत्येक गोष्टी प्राप्त होतील. आपल्या कार्यामध्ये समर्पणाचा भाव असतो का, आपल्याला फक्त रागवलेला भाव कळतो, रुसलेला भाव कळतो आणि याच्या व्यतिरिक्त नाराजी दाखवता येते. तर असं आता चालणार नाही. आपल्याला बाप्पाकडनं त्या कला शिकायच्या आहेत, आपल्याला आकर्षण प्राप्त करून घ्यायचं आहे. मग ते आकर्षण प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आपल्यामध्ये समर्पिततेचा भाव असायला पाहिजे. आता समर्पिततेचा भाव कसा असायला पाहिजे तर आपण त्याकरता नामदेवरावांकडे जाऊ. म्हणजे नामदेव जे संत आहेत, नामदेव महाराज त्यांच्याकडे जाऊ. नामदेव महाराज हे संत श्रेष्ठ आहेत, संतांमध्ये श्रेष्ठ आहेत. आणि का बरं श्रेष्ठ आहेत तर श्रेष्ठ याच्याकरता आहेत की देव त्यांच्या हातून जेवायचा, देव त्यांच्याबरोबर त्यांनी आणलेला जे काही प्रसाद आहे तो प्रसाद प्राशन करायचा आणि देव अखंड त्यांच्याबरोबर असायचा. हे का असायचा तर तो भाव त्यांचा तसा होता. संतांकडनं गेल्यानंतर संतांकडनं हा भाव आपल्याला समजतो की आपण समर्पण कसं करायचं. नामदेव महाराजांचं समर्पण बघा की नामदेव महाराज लहान होते आणि असेच लहान असताना त्यांचे वडील बाहेर जाणार होते. त्यावेळेला म्हणले की नाम्या तू बाप्पाला नैवेद्य दाखवायला जाशील ना. हो म्हणले बाबा मी नैवेद्य दाखवायला जाईन. आणि त्याप्रमाणे नैवेद्य घेऊन बाप्पासमोर आले. सगळा नैवेद्य वडील दाखवतात त्याप्रमाणे दाखवला आणि बाप्पाला म्हणले आता तू खा म्हणून हा नैवेद्य, त्याशिवाय मी घरी जाणार नाही. आणि समोर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तो संपूर्ण नैवेद्य दाखवला आहे. आणि नाम्या अवघा 8 वर्षाचा आहे आणि तो बाप्पासमोर मांडी घालून बसला आहे की अरे तू खा, अरे तू खा. मग शेवटी काकुळटीला येऊन सांगतो अरे आता मला भूक लागली, मला पण खायचं आहे, तू खाल्लंच नाही तर मी कधी घरी जाऊ. परंतु बाप्पा काहीच खात नाही आहे. आता दगडाची मूर्ती आहे आणि ती दगडाची मूर्ती कसं काय खाणार हा आपल्यासमोर प्रश्न आहे, परंतु लहान मुलालाही कुठे कळत आहे. मग शेवटी नाम्या म्हणलं की आता मी तुझ्यावर रागावलो आहे आणि तुझ्यावर रागावलं आहे म्हणून मी काय करणार आहे तर माझं डोकं मी आता तुझ्या इथे आपटून घेणार आहे जिथपर्यंत तू खात नाही तिथपर्यंत. आता बघा ही देवाची किती मोठी परीक्षा आहे. आणि रागावले देवावरती का तर तू प्रसाद आणलेला खात नाही आहेस म्हणून आणि म्हणतायत काय तर माझं डोकं मी इथे आपटणार आहे. हा भाव झाला, हा समर्पणाचा भाव झाला की ती इच्छा आहे म्हणून तुला शिक्षा नाही देणार मी, मला राग आला आहे पण शिक्षा पण मी मलाच करून घेणार. आणि नामदेवराव त्या ठिकाणी नामदेव महाराज हे डोकं आपटायला जातात आणि ज्या वेळेला डोकं आपटायला जातात त्या क्षणाला पांडुरंग म्हणतो अरे नाम्या थांब काय करतोयस. आणि देव तिथे प्रगट होतो आणि देव पूर्णपणे त्या ठिकाणी नाम्याने आणलेला प्रसाद खातो. आता प्रसाद खाऊन झाल्यानंतर त्याचं ते कौतुक, त्याचं ते बोलणं आणि त्याच्याकडे बघत बघत देवसुद्धा त्याच्यामध्ये रमून जातो, त्या भावामध्ये रमून जातो आणि सगळा प्रसाद प्राशन करतो. आता सगळा प्रसाद संपल्यानंतर नामा म्हणतो की अरे तू हे आता पाणी पण पी. मग देव पाणी पण पितो आणि मग ते रिकामं भांडं घेऊन नामा खुशाल घरी येतो. आई म्हणते अरे नामा आलाच का नैवेद्य दाखवून. हो नैवेद्य दाखवला. काय बोलला बाप्पा. म्हणजे बाप्पाने सगळा प्रसाद खाल्ला, सगळा प्रसाद खाल्ला. अरे वा
तर म्हणे एवढं नामं खात नको जाऊस, एवढं खाशील तर तुला अरे त्रास होईल, त्या गोष्टीचा अपचन होईल, जेवढी भूक असेल तेवढंच खावं. अगं म्हणले नाही, देवाने सगळं खाल्लं, देवाच भुकेलेला होता, देवाला भूक लागलेली. म्हणले नाम्या एवढे दिवस तुझे बाबा नैवेद्य घेऊन जातात, देव कधी खातो का रे? आणि तेवढ्यात बाबासुद्धा आले. मग बाबांनी आलेलं विचारलं काय झालं नाम्या? म्हणले देवाने सगळा प्रसाद खाल्ला. मग त्याच्यावरनं जी नामाची शाळा भरली की नामा आता खोटं बोलायला लागला आहे, आणि मग त्याच्यावरनं फटके पडले नाम्याला. मग फटके पडले त्यावेळेला ते म्हणले की चला आता पांडुरंगाकडे, आणि पांडुरंगा समोर आणून उभं केलं आणि म्हणले देवा आता खरं जसा वागलास ना तसं वाग, नाही तर तुझ्यामुळे आता मी खोटा ठरीन. आणि ज्यावेळेला मी खोटा ठरीन ते इतकं काकुळटीने सांगितलं, त्यावेळेला तो भाव इतका सुंदर होता की पांडुरंगाला त्याच्या आईवडिलांसमोर प्रगट व्हावं लागलं आणि सांगावं लागलं की हो, नामाने प्रसाद आणलेला तो प्रसाद मी खाल्ला. नैवेद्य आपण सुद्धा दाखवतो बाप्पाला, पण खरोखर तो भाव आपल्यामध्ये असतो का की देवाने तो प्राशन करावा, देवाने तो खावा? आणि तो भाव जर आपल्यामध्ये असेल ना तर आपल्याला नैवेद्य दाखवायची गरजच नाही. आपण फक्त स्वयंपाक रेडी करावा, देवाचं ताट वाढावं आणि त्याला हाक मारावी की देवा तुझ्या आवडीची झुणका भाकरी केलेली आहे, देवा तुझ्या आवडीची बासुंदी पुरी केलेली आहे, तू ये आणि जेवायला बस. निश्चितपणे तो येईल. आता त्याच्यामध्ये तुमचा समर्पिततेचा भाव असेल, तुम्ही केलेला प्रसाद हा त्याच्याकरता असेल आणि तुमचा संपूर्ण प्रसाद आणि तुम्ही समर्पित असाल, तेव्हा हा भाव खूप महत्त्वाचा आहे. हा भाव ज्यावेळेला आपल्यामध्ये येईल ना त्यावेळेला आपल्यामध्ये आकर्षण येईल, आणि आकर्षण आपल्यामध्ये आलं की त्या आकर्षणाबरोबर उरलेल्या 4 कला वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व ते आपल्या ठिकाणी येईल. आज या ठिकाणी आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा गणेशोत्सव चालू आहे आणि आज ऋषीपंचमी आहे. ऋषीपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ओम साईराम.